कुठे चालली म्हणू तू? कुठे चालली? टच करायला चालली. करायचंय तुला टच पायाला? तू रडणार नाहीये ना? मग काय करणार आहेस? त्यांना काय म्हणणार? काय म्हणणार डॉक्टर मशीन? काय म्हणणार? चॉकलेट द्या. मग तू टच करू देणार? तिथे जायचं आणि छान छान झोपायचं, पण ते टच करणार आहे ना? पाय धरतात तुझे? मग झोपलं नाही तर ते टच कसं करणार? इंजेक्शन झोपायचं मग ते टच करतात. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो हा जो व्हिडिओ आहे तो मी असा खूप घाईघाईत शूट करते आहे, कारण की खूप सारी तयारी चालू आहे. कशाची तयारी चालू आहे आणि आम्ही कुठे जाण्यासाठी तेवढी तयारी करतोय ते तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये कळेलच. सो त्याआधी आम्ही आज जाणार आहोत रुहीचं वॅक्सिन घ्यायला. तर ते असं वॅक्सिन आहे जे ऑप्शनल आहे. जर तुम्ही कुठं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार असाल तर ते द्यावं लागतं. मेनिंगोकोकलचं ते काही मॅन्डेटरी नसतं जे इंडियामध्ये असतात. जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला ते द्यावं लागतं, म्हणून ते आज द्यायचं आहे तिला. त्यानंतर माझी सलून अपॉइंटमेंट आहे, आम्हाला थोडीफार शॉपिंग करायला जायचं आहे. सो अशी बरेच काय आज गोष्टी आम्ही करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आम्ही जातो रुहीचं वॅक्सिन घ्यायला. सो आम्ही आता तिकडे निघतोय. तिकडचं तुम्हाला दाखवते काय कसं, आणि आल्यावर सांगते की ते का द्यायचं वगैरे. सो आम्ही आता निघतोय, चला. आता तिला कबूतर दिसते, पिजिन कबूतर. हां तिथं बसले. आणि आता आपण कुठे चाललेलो आहोत? हां, वॅक्सिन घ्यायला जाणार आहोत आम्ही आता डॉक्टरकडे. हो चला. You can throw like this. Like this. झालं की तिला हेच खेळायचं असतं. वॅक्सिन राहिलं वाचलं खेळायचंच असतं. उतरायचं. हो, वॅक्सिन देऊन आम्ही घरी आलोय आणि आता आम्ही जस्ट आता घरी पोहोचलोय. सो मी म्हटलं की तुम्हाला सांगते की जे मी वॅक्सिन दिलं रुहीला ते होतं मेनिंगोकोकलचं, मेनिंजायटिससाठीचं. सो ते जे आहे खूप कॉस्टली होतं ॲक्च्युली वॅक्सिन. 5,500 वगैरेचं वॅक्सिन होतं. तर आम्हाला तेच झालं की इंटरनॅशनल ट्रॅव्हल, तर वॅक्सिन पण इंटरनॅशनल लेवलचं झालं महाग वगैरे. तर ते देणं गरजेचं होतं. जेव्हा पण तुम्ही कधी बाहेर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला ते द्यावं लागतं. ते जेव्हा कधी तुम्ही जाणार असाल तर तुमच्या पेडियाट्रिशियनला ते आधी सांगा की तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात. आम्ही हे जेव्हा मागच्याच व्हिजिट केली होती तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही जाणार आहोत. तर 2 वर्षाच्या, ते 2 वर्षाचं असेल तर ते देता येतं. तर ती ऑलमोस्ट आता 2 होणारच होती. त्यामुळे ते त्यांनी म्हटले की ते तुम्ही घेऊन जा. का बरं? तर बाकीच्या देशांमध्ये असे काही व्हायरस असतात, तिकडे ते देतात, पण आपल्याकडे ते नसल्यामुळे आपण ते देत नाहीत वॅक्सिन्स. त्यामुळे आपल्याकडे मॅन्डेटरी नसतं. पण मग तिकडं गेल्यावर तिकडचं काही बाळांना होऊ नये त्या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियाजमुळे, त्यामुळे ते वॅक्सिन इथून देऊन जायचं, म्हणजे त्यांची ती इम्युनिटी डेव्हलप झालेली असेल त्या व्हायरससाठी. म्हणून कधी पण तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर हे वॅक्सिन तुम्ही देऊन जा बाळांना. म्हणजे तुम्ही आधी सांगा डॉक्टरला, तुमच्या पेडियाट्रिशियनला, तर ते तुम्हाला सजेस्ट करतील की तुम्ही ते द्यायला पाहिजे कधी वगैरे कसं. अजून 5-6 दिवसांनी आम्ही
बाहेर ट्रॅव्हल करणार आहोत, म्हणून त्याच्या आधी हे वॅक्सिन मॅन्डेटरी होतं. ॲक्च्युली 2-3 दिवस आधीच जायचं होतं, पण रुईला थोडंसं सर्दी खोकला होता आणि सर्दी खोकल्यामध्ये वॅक्सिन देत नाहीत हे मला माहिती होतं. त्यामुळे मग मी ते आता तिला देऊन घेतलं. खूप गडबड आहे आज, तरी पण म्हटलं की पहिले काम ते करणं महत्त्वाचं होतं, म्हणून पहिले जाऊन आम्ही ते वॅक्सिन देऊन आणलं आणि मग मी आता पुढचे कामं करते. सो चला दाखवते अजून काय काय तयारी करतं. तर आत्ता आलेली आहे माऊची न्यू बॅग. तर रुहीसाठी घेतली आहे नवीन बॅग आणि दाखवते मी. रुही घेऊन फिरती आहे, मला दाखवते ना बाळा. हां, कशी आहे तुझी नवीन बॅग? लगेच त्याचं डेग काय नाही, आता आपण आधी कट करूया मग तुला घेऊन जाता येते. हे बघ, हे ना तुझी एवढीच आहे, तुझ्या साईडची वाळ आहे बघ, तुझ्यापेक्षा थोडी छोटी. हा हा बघ, तसं नाही करायचं, असं घ्यायचं. हां, आणि आता चालायचं, घेऊन जायची. आता कुठं घेऊन जाते? हां हां, घेऊन जा. बटन वर गेला. आता कुणाची बॅग आहे? तुझी बॅग आहे. मी घेऊ ही मग आता? मी घेऊ का ग? मी घेऊ का? तुला पाहिजे? पण कशी आहे? छान आहे. तू जाणार आहे घेऊन? कुठे घेऊन जाणार? नाही, मग पडत असते, फक्त घेऊन चालायची. कोणी काय झालं? कुठे काय खाली कोणाला काय झालं मला माहित नाही. बॅग वर अशी बसली तू. ओहो, तुला काढता येत नाही कारण तू छोटी आहे. खाना दे दो. बरं ठीक है, उधर बैठ के खाना नहीं रहता है, चेयर पे बैठ के खाना खाना पड़ता है. अच्छा तुम चेयर पे बैठ रहे हो, खाना दे दो. क्या दो खाने को? काय पाहिजे जेवायला? पोळी भाजी. पण कोणती भाजी? पण कुठली भाजी? कुठली भाजी देऊ? आता बसली ना, आता उठू नको लगेच. म्हणून हे घे बघ, त्याच्यात बघ काय. आणि सध्या नुसते पार्सल चालू आहेत घरात वेगवेगळे शॉपिंगचे. सो त्यानंतर मग मी गेले शॉपिंग करायला. माझ्यासाठी आणि रुहीसाठी दोघींसाठी आम्ही थोडीफार शॉपिंग करायला गेलो होतो. बरंचसं तर ऑनलाईन पण घेतलं होतं आणि काही ऑफलाईन. काय पाहिजे तुला? फक्त लिपस्टिक्स आणि लिप बाम मध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर तिथे आली आहे. देखो वो नाही निकलताय म्हणून निघत नाही ते बाळा. ते घरी नाही, आपलं घर नाही सगळं काय घरच्यासारखं वाटतंय का. आणि तिथूनच पुढे मग मी गेले सलोनमध्ये. मला करायचा होता हेअरकट, थोडासा न्यू लुक करायचा होता, म्हणून मग मी यावेळेस थोडे शॉर्ट हेअर केले. मूव करा थोडंसं, शेप वगैरे करा. सो मस्त हेअरकट करून मी आली आहे घरी. खूप दिवसांनी, आय थिंक 1-2 वर्षांनी मी असं एवढे शॉर्ट हेअर्स केलेत. खूप लॉंग झाले होते माझे. आय नो की लॉंग हेअर सगळ्यांना खूप आवडत होते पहिले, पण मला खूप कंटाळा आला होता आणि मला काहीतरी नवीन लुक हवा होता, न्यू चेंज. म्हणून मग मी थोडेसे आता शॉर्ट हेअर्स केलेले आहेत. सो बघू ह्या जर्नीमध्ये, ह्या आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये काहीतरी नवीन लुक, म्हणून मग मी असं केलं आहे. आणि शॉपिंग झालेली आहे. रुहीची नवीन बॅग आलेली आहे, मी तुम्हाला दाखवली. तिचं वॅक्सिन झालेलं आहे आज.
सो बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे आमची पुढच्या टूरसाठीची. तर आम्ही कुठे जाणार आहोत, काय कसं हे तुम्हाला आता येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघायला मिळेलच. सो पुढचे काही येणारे व्लॉग्स बघायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. निरुही बघायला बोला बाय करा ना. बाय. तिला बाय करायचं असतं जेव्हा पण मी बोलते, त्यामुळे आता स्टार्टिंगला पण तिलाच बोलायचं आणि एंड पण तिलाच करायचं आहे. सो चलो बाय. त्यानंतर रुईसाठी मी ट्रॅव्हलमध्ये नेण्यासाठी काही होममेड बिस्किट्स बनवणार होते. त्याचे रेसिपीजवाला व्हिडिओ नेक्स्ट येणारच आहे. सो तो पाहायला विसरू नका.